सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी आता मुख्यमंत्र्यांचे मेहुणेही राजकारणाच्या आखाड्यात. वा. ग्रामविकास मंत्र्याच्या घरी 2 कोटींची रोकड. शाबास, चांगला विकास साधलाय. अरे आता उठलास? हा, काय काय बातम्या मी सकाळपासून वाचतोय. ग्रामविकास थांब रे, लाजा वाटत नाही तुला? हा, रात्री इंग्लिश सिनेमा बघत बसतोस आणि लोळत पडतो सकाळी 8 वाजेपर्यंत ते. हा, काय वाचताय बघू? काय वाटणार, नेहमीच सगळे पैशाची हाव जिकडे तिकडे. आबा, पैशाशिवाय दुसरं काही नाही. अरे तुमचं काम काय, तुम्ही करताय काय? हा, बघा ना, अगदी निवडून घेतात पण आयत्या वेळी माती करतात. करणारच. आपण मूर्खासारखे निवडून पाठवतो ना त्यांना. आपण आबा, निवड समिती असते ना. अरे पण गाढवा मतं आपणच देतो ना. मत? आबा, कशाबद्दल बोलताय तुम्ही? कुशाबद्दल म्हणजे काय? राजकारणाबद्दल. मी क्रिकेट बद्दल बोलतोय. मग बरोबर. तरी मला वाटलं तुला राजकारणाबद्दल सहानुभूती कशी काय वाटायला लागली. ग्रेट आहात आबा. मला काय करायचं राजकारणाचं? आबा, तुम्हाला कळलं का? काय बातमी? कसली? शिर्या, हे आबांना सांगायचं नाहीये, लक्षात ठेव. बातमी? शिर्या, काय चाललंय ते? कसली भाजी आहे? उसळ आहे. उसळ काय कशी? का? मला नको, मी कॅन्टीन मध्ये काहीतरी घेईन. शिर्या, तुझा पण डबा भरते. मी बाबांचं झालंच, ही पोळी झाली की. अरे बाबा, बरं, ढवळ ढवळ. अरे वा, तू कोणाशी बोलत होतास बाहेर? मी आबांशी बोलत होतो. हा? अगं आई, तू सांगितलेलं सांगत होतो मी. काय? म्हणजे बघा शिर्या, मी तुला सांगितलं ना, नको सांगू ना. बरं बरं, सांगायचं तर आता मोठे जाऊन सांग. जा आता तिकडे जा आणि सांग सगळ्यांना. ऐकून तरी घे, नाही सांगितलं मी. छोटीशी गोष्ट सांगितली ना मी तुला. अगं मला पटकन आठवलं, मी नाही सांगितलं. बर बर. तू का पारुशासारखा फिरतोयस इथे? का म्हणजे? का तुला जायचं नाहीये का? जायचंय की. अरे दांडी मारणार आहेस का? का पारुशासारखा फिरतो? जा ना, आंघोळ करतो. अरे बाप रे, चल चल, नको खेळू. आले आले. उसळ आहे, उसळ. शिर्या, बघा, तू सांगितलं नाहीये त्याच्यावर मी विश्वास ठेवते. नाही सांगितलंय, पण आबांना कळलं तर मी नाही सांगितलं हे लक्षात घ्या. नाही, मी सांग, मला असं वाटतं तू भोंगाच घे आणि सगळ्यांना सांग. अगं नाही. नक्की सांगितलं नाहीयेस ना? जा, आंघोळ कर तू आधी. आले आले. आबा, मी नाही सांगितलं ना. उसळ. श्यामल, हे श्यामल. हो, आले आले आले. अहो काय, आज लवकर जायचंय का? मीटिंग आहे का? अगं मीटिंग कसली? मग आरडा. अगं वाजले किती? टिफिन कुठे? हो आहे ना, तयारच आहे. ओरडता कशाला तुम्ही? म्हणजे मी टिफिन साठी नव्हतो ओरडत. कसला गोंधळ चाललाय तुमचा? केवढ्यांदा ओरडलीस तू शिऱ्यावरती? अहो काय, नाहीतर काय, किती आळशीपणा करतो. आता सकाळी उठून आवरायचं नाही का? काही नाही, त्याचं सारखं मागे लागायला लागतं आणि आबांशी काहीतरी बोलत राहतो. काय ते? काही घाबरणार काही नाहीये, असंच निरर्थक बोलत राहतो. पण वेळ किती जातो? ते राहू दे, मी करतो. हो. अगं बाई, माझी पोळी. श्यामल येतो का? कोण? हॅलो शेखर, अरे मी बोलतोय, सामंत. हा बोला, काय म्हणता सामंत? गेला नाहीत आज? छे रे, थोडा प्रॉब्लेमच झाला. काय झालं? अरे ते देशपांडे आहेत ना, त्यांची पोरगी परवा पळून गेली. अहो काय सांगता काय? अरे पळून जाऊन लग्न केलं तिनं.
अरे बापरे. बरं, देशपांडे हार्ट पेशंट, त्यांना शॉक बसला तर, म्हणून त्यांना अजून काहीच सांगितलं नाहीये. अरे हो, बरोबर आहे. कसं सांगणार त्यांना? एकदम शॉक बसेल ना. हो, म्हणूनच सध्या मैत्रिणीकडे आहे एवढंच सांगितलंय त्यांना. अरे हो, पण कधीतरी सांगावं लागेलच ना. हो, तेही आहेच. तू आज घरी कसा? नाही, मी आता निघालोच होतो ऑफिसला. बरं चल, ठेवतो, तुझा वेळ घेत नाही. हा. काय रे शेखर, कुणाचा फोन? नाही, अहो तो माझ्या मित्राचा होता. सहज केला होता खुशाली विचारायला. चला आबा, उशीर झाला, निघतो. काय लपवतायत काही कळत नाही. आबा, तुम्ही सांगू नका, नक्की काहीतरी झालेलं आहे. आणि मला सांगा आबा, तुम्हाला असंच का वाटतो? हो, त्यांचा काहीतरी दुसरा विषय चालू असेल. दुसरा विषय म्हणजे काय खालकर? काहीतरी काय बोलता तुम्ही? हे बघा आबा, अहो ऐकण्यात चूक होते हे. नाही, चूक होणार नाही. मी या कारणाने ऐकलेलं आहे. हा शिर्या कोणातरी सांगत होता की आबांना जर कळलं तर धक्का बसेल, त्यांना सांगता कामा नये. पुन्हा शेखर तेच म्हणाला, आबांना धक्का बसेल सांगता कामा नये म्हणून. हो, असेल असेल. हो, यालाच तो योगायोग म्हणतात. म्हणजे हा योगायोग आहे. पुन्हा शेखर फोनवर सांगताना मी ऐकलं हेच. माझ्यापासून काहीतरी लपवतायत ते. असेल असेल. काय आबा, तुम्हाला सरप्राईज देण्याचा त्यांचा विचार असेल. म्हणजे गोड धक्का, तुमची उत्कंठा ताणतील आणि मग तुम्हाला सांगतील. बघा, पण ह्या वयामध्ये सहन होत नाही. उत्कंठा कशी ताणतायत? तर फार जर ताणली ना अशी उत्कंठा तर फटकन फटकन जीव जायचा. काहीतरीच तुमचा आबा. काहीतरी नाही, मी खरं ते सांगतो. मी तुम्हाला सांगतो, वाईट वाईट शंका येतात मनामध्ये. काही वाईट बातमी नसेल ना माझ्यापासून लपून ठेवतायची, असं जीव कासावीस कासावीस होतो. आबा, तुम्ही तसलं काही मनात सुद्धा आणू नका. मनात आणू नका मी का? बरं ठीक आहे, मी प्रयत्न करतो. नाही 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 नाही, छे छे, कशाला? ठरलं होतं ना. हो, नाही मी त्यांना सांगितलं नाहीये अजून, आणि इतक्यात सांगणार पण नाही. कशाला? हो हो, नाही सांगणार नाहीच आहे. आता खोदून खोदून विचारलं तर काय करणार? नको नको. बर बर. हो, आबा यायचे आहेत अजून. हो, ते आले की जेवायला देईन मी त्यांना. हो, माझंही व्हायचंय. बरं, ठेवू का? अच्छा. कुणाचा फोन? शिरोद गंगाधर टिपे. हा, तुमचा कुरिअर आहे. हा, इकडे सही करा. हा, मी करते. कुठे करायचं? इकडे. थँक्स. कुणाचं पत्र? हा, बघते आबा. अहो, शलाकाचं आहे. हो हो, मी बघते, उघडते. या ना आबा, मी वाचून दाखवते तुम्हाला. बसा. आधी जेवायचं का? नाही तर नंतर वाचून दाखवते. भूक नाही लागली का? मी वाटच बघत होते तुमची. अगं बस, चांगलेच अगदी बंदोबस्त करून पाठवलेलं दिसतंय. अरे वा, मला लिहिलंय हा चक्क पत्र. प्रिय आई, हाय. अगं बाई, हाय का आता? मला काय आश्चर्य वाटलं ना माझं पत्र बघून. कारण मीच नेहमी म्हणायचे फोन असताना पत्र कशाला. पण इथे येऊन माझे विचार थोडे बदलले आहेत आणि त्याचं क्रेडिट जातं जेनीला. जेनी माझी कलिग आहे, ती US वरून आली आहे. काल ती पत्र लिहित बसली होती तर तेव्हा मी तिला हेच म्हटलं तर म्हणाली, पत्रातून तुम्ही तुमच्या फिलिंग्स जास्त क्लिअर पोचवू शकता, त्या एक्सप्रेसही नीट करू शकता. फोनवर तसं नाही, सगळं लक्ष त्या मीटरकडे असतं, पलीकडचा माणूस कामात असतो वगैरे वगैरे. म्हणून मी ठरवलं आपणही लिहावं. आल्यापासून ट्रेनिंग सुरू झालंय, वेळच मिळत नाही. या रविवारी प्रोग्राम फिक्स झालाय, एक छोटीशी ट्रिप आहे, ऑस्ट्रेलिया दर्शन. अगं बाई, इथे माझ्याबरोबर 5 मुली आहेत, त्यात जेनी मला जास्त क्लोज आहे. आमची दोघींची वेव्हलेंथ चांगली जुळली आहे. पुढच्या वेळी तिचा आणि माझा फोटो पाठवेन. कालच काढला आहे पण अजून डेव्हलप केला नाहीये. जास्त लिहित नाही, आता झोप येते. आबांना म्हणावं, आबा तुमच्यासाठी लिहिलंय, आबांना म्हणावं शुद्ध लेखनातल्या चुका काढू नका. सगळ्यांना नमस्कार, मिस यू ऑल, बाय. शलाका. मी वाढते जेवायला.
मगाशी फोन कुणाचा होता हे विचारायचं मला सांगितलं नाही. माझ्या लक्षात राहू द्या. टाळलं उत्तर द्यायचं. माझी शलाका असती ती लगेच सांगून टाकलं असतं. त्याच्यामुळे नको सांगू म्हटलं तरी सांगायची, तोंडात काय राहायचं नाही. ती गेली ऑस्ट्रेलियाला. आता मला सांगणार कोण आणि कळणार कसं? आला दाबा तुम्ही? वाढतेच मी. गोळी घेतली दाबा तुम्ही तुमची? हा, मी काढून ठेवले, विसरले आज. आणि आणायला पण झाले ना काही. माझं काम करतो व्यवस्थित, बाकीच्या नाही ते आहेच, पण मी माझं लक्षच नव्हतं. सगळ्याच घरातल्याच गोळ्या आणायला झाल्या आहेत. शलाकाचं पत्र वाचून माझ्या जीवात जीवच आला बरं का. म्हणजे ते ईमेल्स वगैरे येतात आबा तिच्या, पण माझं कॉम्प्युटरचं काही जमत नाही. आणि फोन तर माझ्या वाट्याला किती कमी येतो. शिर्या घेतो तसंच ठेवून देतो. आज तिचं अक्षर बघितलं ना तेव्हा मला जीवात जीव आला. एक अक्षर कळत नाही मला, सांगितलेलं अक्षर मी देते ना. तुम्हाला पोळी वाढू का आधी, का भात घेणार आहात तुम्ही? काही वाढ. बरं मग पोळीच देते. भाजी मी तुमच्या आवडीची केली आहे बरं का आबा. बघा म्हणजे जरा कोरडी झाली आहे, पण आमटी आहे. दही हवं असेल तर देते मी तुम्हाला बरं का आबा. आज हे जाताना सांगून गेलेत मला की कंपनी टूरसाठी लोन देणार आहे म्हणे. मी म्हटलं तुम्ही ठरवा, केरळ, मसुरी, उटी, कुठे जायचं तुम्ही ठरवा. दरवेळी आपण काहीतरी ठरवतो आणि यांचं काम निघतं आणि सगळ्या प्लॅनिंगचा विचकावतो. होतो की नाही? इकडचं तिकडचं सांगतात, ते सांगायला हवं ते सांगत नाही. काय हवंय? काही नाही. अगं बाई, कोण चाललंय? मोरे वहिनी वाटतं. इतके दुपारच्या नटून थटून कुठे चालले त्या? अगं बाई हो. बरं का आबा, अहो मोरे वहिनी योगा क्लासेस न जातात आता. चालतं का हो आबा असं दुपारी योगा वगैरे केलेलं? मोरे वहिनीचं माहिती ना आबा, मला या परवा 2 दिवसांपूर्वी भेटल्या होत्या ना, गेटपाशी भेटलं तर मी भाजी आणायला गेले होते बस संध्याकाळी. तेव्हा मला भेटल्या आणि काही न विचारता एकदम चिटणीस मुलींबद्दलच सांगायला लागल्या. म्हणाल्या श्यामला, चिटणीस मुलींपासून जपून बरं का, तुझ्याबद्दल इतकं गोड गोड बोलतात, तुझ्या समोर तुझं कौतुक करतात, पण पाठ वळली की श्यामला अशी आहे, श्यामला तशी आहे असं म्हणतात. होय, मला धक्काच बसला. असं कसं असू शकतं आबा? पोटात एक पोटात एक. तेच आहे, पोटात एक पोटात एक. नाही पण मला एक कळलंय हा आबा, माझ्या लक्षात आलंय. एक गोष्ट मात्र नक्की कळली आहे मला. कळायला हवं, मला सुद्धा कळायला हवं. आडपडदा न ठेवता बोला, स्पष्टपणे बोलायला शिका. हो, पण असं सगळ्यांचा स्वभाव कुठे असतो तुमच्यासारखा आबा? प्रत्येक जण काही ना काही लपवतच असतो. अरे पण का लपवता? का लपवता का? हा, म्हणजे जर एखादा माणूस स्पष्टपणे काय आपल्या बाजूने सांगत असेल तर त्याची सुद्धा अपेक्षा असते की समोरच्याने पण स्पष्टपणे सांगावं. हे जर स्पष्टपणे सांगितलं गेलं नाही तर त्याचा मग अपेक्षा भंग होतो. हो ना. आबा भात नाही येतो तुम्ही? मूड नाही, भूक नाही. अगो बाई, चिटणीस मुलींचं मनावर घेतलं की काय? हॅलो, खारकरांचं घर का? आबा बोला. कुणाही आयडिया घेण्याशी बोलणार नाही. खारकरांना फोन द्या, माझा वेळ घालवू नका. अहो आबा, मी खारकरच बोलतोय. पण खारकर, मग पहिल्या फटक्यात सांगायचा ना. मी तुमचा आवाज कसा ओळखणार? स्वतःला काय सगळं समजता काय? आवाजावरून मी व्यक्ती ओळखीन कसा? आबा एवढे चिडताय कशाला? अहो झालं काय? तुम्ही मगाशी दिलेला सल्ला बोथट निघाला. अजूनही मला या घरात काय चाललंय ते कळलेलं नाही आहे. मी बोलण्याचा त्यांच्याकडून काढून घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण टाकाच तूर लागू देत नाही ती मंडळी. त्याच्यामुळे मला जरा अस्वस्थ वाटते. आबा मग मी येऊ का तिकडे? हो खारकर, तुम्ही येऊन मला धीर देणार, पण मला जे कळायला हवं ते सांगणार आहात का? हा, ते मला या घरातनच कळणार ना. मग एकदा स्पष्ट विचारून टाका ना श्यामलाला. तिला म्हणावं सांगा एकदा काय झालंय ते सांगा बघू. मी काय सांगू? त्यांना त्यांचं कळायला नको.
समजूतदारपणाचा ठेका आम्ही काय एकट्याने घेतलेला नाही आहे. आबा आबा जरा शांत व्हा शांत व्हा. हे बघा, हे जाणवते खारकर की लपवण्याचं कारण काहीतरी फुटकळ असू शकेल. हो, पण गॅरंटी काय? काहीतरी गंभीर भयानक असेल तर? आबा आबा काळजी करू नका काळजी करू नका. आबा तुम्ही एक काम करा, फोन श्यामलाला द्या. मी सांगतो ना, तिला समजावून सांगतो. मी काय तुम्हाला मध्यस्थ म्हणून फोन केलेला नाही. उगाच मध्ये मध्ये बोलू नका. मी काय सांगतो ते नीटपणे ऐका. पण ऐकायचं नसेल तर फोन ठेवा. मी ठेवलाय. नमस्कार आबा. शिर्या इकडे जरा. शिर्या इकडे. काय काय? अरे शिर्या, ये म्हटलं की यायचं. फाशी म्हटलं विचारायचं नाही. काय इकडे हसायला काय झालं? मी काय विदूषक आहे? थट्टा करायला वय आहे का? मला आवडत नाही अजिबात. लहान मोठं काय बघायचं काय? पुन्हा हसतोय. मग हसू नको का? हसू नको, बोलू नको. काय बोलू नको? काय नको ते बोलतो. बोलायचं ते बोलत नाही. सकाळी तुला विचारलं काय रे बाबा, काय बोलायचं ते बोलत नाही. निघून गेला. आता तुला बोलत नाही ती. सगळे तसेच मूर्ख समजतात मला. खरं काय थट्टा करायचं वय आहे? तुला गंभीरपणे विचार बोलवत तू अजिबात थट्टा करू नको सांगून ठेवतो. ते जा इकडून. आबा तुम्हीच बोलवलं. वेळ लागलाय मला. तू जा इकडून. मग बोलत नाही. जा. वा वा, मस्तच करीना, मस्तच. अगं नाच नाच करीना, सगळे टिपरे बघतायच. शिर्या. नाच. हिचं लग्न झालं ना परवा? परवा हिचं नाही, हिच्या बहिणीचं लग्न झालं. हिचं नाही झालं. हो का? हिच्याशी कोण करणार मला माहिती आहे. नाच करीना तू. गप रे जरा. आबा आबा, ही करीना बघितली. ए अगं बाई, ही कोण आहे? ही अँकर आहे. ते कळलं रे. नटी कोण ती? आबा नटी नाही, मॉडेल आहे ती. हो म्हणजे हो घातलेली नटीच ती. या आई हा? साडी बघ तिची. हो. गप्प बस. सांगितलं नाहीस ना कोणाला? नाही का? मग विचका होईल सगळं. आतापर्यंत मी सांभाळलंय सगळं. काय बोलताय? मोठ्याने बोलायला फुटफुटचा काय रे? काय रे शिर्या? अहो काही नाही हो आबा, वेगळंच काहीतरी सांगत होते. फसवलंय सगळे मला. खोट्या बोलताय. लपाछपी करते माझ्या. बाबा जाऊ दे. आबा अगं बाई, आबा हो. अरे शिर्या काय काय झालं? श्यामल कुठे काय? तुझा हाच काहीतरी बोलला. मी नाही. आबा हो काय झालं? आबा काय झालं आबा? कशाला बोललास त्यांना? अरे मी कुठे काय बोललो? आबा मी काय बोललो का? आबा सांगा ना. अरे मी नाही बोललो. आबा काय झालं? अहो माझं काही चुकलं का आबा? काय बोलणार नाहीत की काय? तुम्ही सगळे माझ्यापासून काहीतरी लपवताय. तर काय आहे हे कळल्याशिवाय मी बोलणार नाही. लपवतोय? कोण? तू फोनवर कोणाला तरी सांगत होतास. त्यांना अजून सांगितलेलं नाही म्हणून. त्याला म्हणजे मला. अहो नाही आबा, अहो तसं काय नाही आहे. एक शब्द बोल नको. मला कळलेलं आहे. तू सांगितलं नाही तरी. अहो नाही आबा, मी खरंच सांगतोय. अहो आबा, तो फोन त्या सामंताचा होता. ते विरारचे सामंत नाही का? त्यांचं काय? श्यामल, मी तुला सांगितलं नाही का? अगं ते देशपांडे, अगं त्यांची मुलगी पळून गेली. लव्ह मॅरेज केलं. अगं बाई, काय सांगताय काय? अहो देशपांडेंकडे शॉक बसला असेल. एकुलती एक मुलगी बरं का त्यांची. अगं हो श्यामल, अगं मी तुला सांगितलं. त्या देशपांड्यांना अजून काही सांगितलेलं नाहीये. त्यांना शॉक बसेल म्हणून. अगं ते हार्ट पेशंट आहेत ना, मग एकदम शॉक बसेल ना त्यांना. अरे कर्मा, हे त्याच्याबद्दल तू सांगत होता? हो. हा, मला वाटलं श्यामला सांगत होते शिरायला काय ते. अगं बाई, मी काय सांगितलं? मला काहीच माहित नाही हो आबा. मला आत्ताच कळतंय. का तुम्ही कुठे सांगितलं मला? म्हणजे आबा तुम्ही त्यामुळे वैतागलात? अगं आई तू सांगितलं होतंस ना सकाळी की आबांना कशाला सांगतोस म्हणून. सांगू नकोस. अगं आबा, अहो तुम्ही ते मनावर घेतलं की काय? मनावर घेतलं म्हणजे काय? मला कळलं ना काय चाललंय ते.
त्यातून श्यामाला म्हणाल की आबांना सांगू नको म्हणून. अहो आबा ते एवढं महत्वाचं नव्हतं अहो. नसू दे, मला कळायला हवं. माझी उत्कंठा कशाला ताणता? या वयात झेपत नाही मला. अहो बरं आता मी सांगूनच टाकते बरं का आबा. अहो आबा ऐकता ना तुम्ही? अहो मी एक शालू घेतलाय. काय? हो तेच मी शिरेला सांगत होते की कुणाला सांगू नको. अहो आबा लग्नाच्या वाढदिवशी नेसून सगळ्यांना सरप्राईज देणार होते. तेच मी शिरेला सांगत होते कुणाला सांगू नको, हा सांगून टाकेल आणि विचका करेल म्हणून. अहो गंमत म्हणून. हो मला काय माहिती त्याचं असं होणार आहे. वा, छान आहे, छान आहे. अच्छा अच्छा, म्हणून तुम्ही चिडलात? तुम्हाला हे वाटलं? अहो आई मगाशी तेच सांगत होती सांगू नकोस म्हणून. हो चिडला म्हणजे काय? भलते विचार मनात म्हणजे येतात. काय आबा तुम्ही सांगता ना ऑलवेज पॉझिटिव्ह थिंकिंग, म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग का? शिर्या, तू माझ्या वयाचा झालास ना म्हणजे तुला कळेल. म्हणजे आम्ही जेव्हा तरुण होतो तेव्हा वाईट गोष्टी आम्ही घरातल्या म्हाताऱ्या माणसांपासून लपून ठेवायचो. आता मी त्या वयाचा झालेलो आहे. हो, त्याच्यामुळे मला सगळं ते आठवलं, माझ्या डोळ्यासमोर सगळं आलं ते. हा काय होतं म्हणून छाती धडधडायला लागली. हो, तर मला झेपत नाही गंमत. त्या गमती गमती जीव जायचा. अहो आबा पण आमचा काही तसला हेतू नव्हता काही. हे तू म्हणतोय? बरं ठीक आहे, यापुढे असं करणार नाही. नो मोर सस्पेन्स नाव. सस्पेन्स नको, हॉरर नको, थ्रिलर नको. काय कॉमेडी करू? शिरा फाजीलपणा करू नको. तुम्ही अर्धवट काहीतरी बोलून सोडून दिलं का माझ्यासमोर? काय बोलायचं ते स्पष्ट बोला आणि पूर्णपणे बोला. बर बर, ओके. नक्की? हो. प्रॉमिस? प्रॉमिस मी. मेरा वादा रहा. प्रॉमिस. प्रॉमिस. सोयम तोयम तदनुम तुम तादानी. सोयम तोयम तदनुम तुम तादानी.